नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आंबिया बहार फळ पीक विमा योजनेची माहिती घेणार आहोत. तर या योजनेमध्ये कोणकोणती पिके समाविष्ट करण्यात आलेली आहेत, याशिवाय प्रत्येक फळ पिकास किती अनुदान आहे, लाभार्थी हिस्सा किती आहे, म्हणजे शेतकऱ्यांना किती रक्कम भरावी लागणार आहे, आणि मित्रांनो प्रत्येक फळ पिकाच्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखा या वेगवेगळ्या आहेत. त्या तारखा कोणत्या आहेत आणि कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा आहे, आधी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यापूर्वी या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवनवीन माहिती भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2024-25 मध्ये पुढील पिकांसाठी फळ पीक विमा योजना सुरू झाली आहे. त्याच्यामध्ये केळी, द्राक्ष, आंबा, पपई आणि स्ट्रॉबेरी या 9 फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यास शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि याचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर मित्रांनो, पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की आंबिया बहार फळ पीक विमा योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी सहभाग ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्याबाबत अथवा न होण्याबाबत घोषणापत्र ज्या बँकेमध्ये पीक कर्ज खाते, किसान क्रेडिट खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणं आवश्यक आहे. जर मित्रांनो तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचं नसेल, तुमचं जर एखाद्या बँकेचं कर्ज खातं असेल तर त्या बँकेला आम्हाला ही योजना घ्यायची नाही अशा पद्धतीचं पत्र 7 दिवस अगोदर द्यायचं आहे. अन्यथा त्यांनी पुढे सांगितलेलं आहे, जेणेकरून बँक हप्ता परस्पर कपात करणार नाहीत. जर तुम्ही अशा पद्धतीचा अर्ज जर नाही दिला तर बँक जे आहे तुमच्या अकाउंटमधून परस्पर हा जो हप्ता आहे या फळ पीक योजनेसाठीचा तो हप्ता परस्पर कपात करून घेऊ शकते. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळ पिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणं आवश्यक राहणार आहे. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बँकांना कळवणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहीत धरून व शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यास नोंदणीकृत भाडे करार अनिवार्य आहे. म्हणजे एखादा जर शेतकरी भाडे तत्वावरती शेती करत असेल तर त्या संबंधित जो नोंदणी करार आहे तो नोंदणी करार या फळपीक विमा योजनेचा लाभ घेत असताना या ठिकाणी जोडणं आवश्यक असणार आहे. या योजनेमध्ये जर मित्रांनो लाभ घ्यायचा असेल तर कोकण विभागासाठी 10 गुंठ कमीत कमी क्षेत्र तुमच्याकडे असलं पाहिजे आणि उर्वरित विभागाकरता 20 गुंठ क्षेत्र कमीत कमी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकासाठी मुरुगा आणि आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त 4 हेक्टर म्हणजेच 10 एकर पर्यंतच्या मर्यादेतच पीक विमा करण्याची मुभा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आणि एक महत्त्वाची सूचना अशी इथं त्यांनी दिलेली आहे की केवळ उत्पादनक्षम फळ पिकांनाच किंवा फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू असणार आहे. म्हणजे तूर्त किंवा आत्ताच 1-2 वर्षापूर्वी एखादी बाग लावलेली आहे आणि अजून ती जर बाग फळाला आली नसेल तर अशा फळबागेचा विमा तुम्हाला उतरवता येणार नाही. त्यासाठी फळ पिकांचे उत्पादनक्षम वय पुढील प्रमाणे राहील. आंबा, चिकू, काजू फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 5 वर्ष त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजेच जर तुमची बाग 5 वर्षापूर्वी लावलेली असेल तर तुम्ही त्यासाठी विमा घेण्यासाठी पात्र आहात. लिंबू फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 4 वर्ष. संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ या पिकासाठी उत्पादनक्षम वय 3 वर्ष आणि डाळिंब व द्राक्ष फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 2 वर्ष अशा पद्धतीने त्यांनी इथं वर्षे जी आहेत ती दिलेली आहेत. केळी, पपई, स्ट्रॉबेरी पिकासाठी उत्पादनक्षम वय नाही. म्हणजे केळी पीक आहे, पपई पीक आहे, स्ट्रॉबेरी पीक आहे, हे मित्रांनो एका वर्षाच्या आतील पिकं आहेत. 1-1.5 वर्षामध्ये ही पिकं जी आहेत ती फळाला येतात. त्याच्यामुळे यांना वयाचं जे
बंधन आहे ते नाही. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबाग लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीस निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. या ठिकाणी दिलेल्या उत्पादनक्षम वयापेक्षा कमी वय असलेल्या एखाद्या फळ बागेचा विमा जर उतरवला आणि तशी जर गोष्ट निदर्शनाला आलीस तर विमा भरून सुद्धा ती व्यक्ती विमा घेण्यास पात्र असणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे मित्रांनो, ही जी योजना आहे ही योजना राबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी काही ज्या विमा कंपन्या आहेत त्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, जालना जिल्ह्यासाठी फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार जिल्ह्यासाठी युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड आणि वाशिम या जिल्ह्यासाठी बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अंबिया बहार सन 2024-25 जो आहे या वर्षामध्ये द्राक्ष पिकासाठी संरक्षित विमा रक्कम 3,80,000 आहे. तर गारपीटमुळे जर नुकसान झालं तर गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा रक्कम या द्राक्ष फळ पिकासाठी 1,27,000 रुपये असून शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2024 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, जर तुम्हाला योजनेत जर सहभाग घ्यायचा असेल, जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर 15 तारखेच्या आत, 15 ऑक्टोबरच्या आत तुम्हाला यासाठी अर्ज करावा लागणार आहे. तर मोसंबी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1,00,000 आहे आणि गारपीटमुळे जर नुकसान झालं तर विमा संरक्षित रक्कम ही 33,000 रुपये आहे. केळी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1,70,000 रुपये. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम केळी या पिकासाठी 57,000 रुपये आहे आणि पपई पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ही 40,000 आहे आणि गारपीटमुळे जर या फळबागेचं नुकसान झालं तर गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ही 13,000 रुपये आहे. शेतकऱ्यांनी मित्रांनो योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर आहे. म्हणजेच ज्यांनी मोसंबी आणि पपई याशिवाय केळी बागेची लागवड केली आहे त्यांच्यासाठी 31 ऑक्टोबर 2024च्या आत तुम्हाला अर्ज भरावे लागणार आहे. त्यानंतर संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1,00,000 रुपये आहे. गारपीटमुळे जर नुकसान झालं तर संत्रा पिकासाठी 33,000 रुपये या ठिकाणी विमा रक्कम त्यांनी दिलेली आहे. तर पुढे काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1,20,000 आहे. गारपीटमुळे जर काजू पिकाचं नुकसान झालं तर त्या धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ही 40,000 रुपये आहे. आंबा कोकण विभागासाठी किंवा जो कोकणी आंबा आहे त्या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1,70,000 रुपये आहे. गारपीटमुळे जर कोकण विभागातील आंबा या फळ पिकाचं नुकसान झालं तर या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ही जास्तीत जास्त 57,000 रुपये आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 असा आहे. त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला या योजनेत सहभागी व्हावं लागणार आहे. तर पुढे मित्रांनो, आंबा या पिकासाठी जे इतर जिल्हे आहेत कोकण विभाग वगळून या इतर जिल्ह्यांसाठी विमा संरक्षित रक्कम ही 1,70,000 आहे. हे जे आंबा पीक आहे इतर जिल्ह्याकरिता आहे. कोकण विभागासाठी 1,20,000 तर इतर जिल्ह्यासाठी हीच विमा रक्कम 1,70,000 असणार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा रक्कम 57,000 रुपये आहे आणि योजनेमध्ये सहभागी होण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2024 हा आहे. यापूर्वी तुम्ही आंबा या पिकाचा म्हणजे 31 डिसेंबर 2024 पूर्वी पीक विमा ऑनलाईन पद्धतीनं भरू शकता. तर मित्रांनो, पुढे स्ट्रॉबेरी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम जी आहे ती 2,40,000 रुपये आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम 80,000 रुपये आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक 14 ऑक्टोबर 2024 असा आहे. म्हणजे ज्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे आणि ज्यांना विमा उतरवायचा आहे या स्ट्रॉबेरीचा तर त्यांच्यासाठी मित्रांनो खूप कमी कालावधी या ठिकाणी राहिलेला आहे. 14 ऑक्टोबर 2024 पूर्वी तुम्हाला स्ट्रॉबेरी या पिकाचा विमा उतरवा लागणार आहे. तर डाळिंब पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ही 1,60,000 रुपये आहे.
गारपिटीमुळे जर या डाळिंब पिकाचं नुकसान झालं तर त्यासाठी विमा रक्कम ही 53,000 रुपये आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग होण्याचा अंतिम दिनांक हा 14 जानेवारी 2025 असा आहे. या योजनेत सहभागी जर होणार असाल तर या डाळिंब फळ पिकासाठी 14 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. तर शेतकऱ्यांनी भरावायचा विमा हप्ता सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या 5% इतका असतो. ही एक गोष्ट मित्रांनो शेतकरी बांधवांनी तर लक्षात ठेवायची आहे. म्हणजे जेवढी रक्कम त्या ठिकाणी दाखवली जाईल त्याच्या 5% हिस्सा तुम्हाला या ठिकाणी भरावा लागणार आहे. तर मित्रांनो सदर योजनेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर राष्ट्रीय पीक विमा पोर्टल म्हणजेच pmfpy.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. तर मित्रांनो अर्ज कसा करायचा याविषयीचा एक व्हिडिओही मी यानंतर याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या माहितीस्तव नक्की सादर करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे जे मित्र आहेत, तुमचे जे नातलग आहेत, तुमच्या गावातील जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत याच्यावरती हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून एखादा शेतकरी आणि त्या शेतकऱ्याला माहिती मिळून तो शेतकरी सुद्धा हा जो पीक विमा आहे हा पीक विमा भरेल, त्यापासून वंचित राहणार नाही. तर मित्रांनो मी इथंच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.